पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत सगळीकडेच कडीपत्ता या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे। 7 नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय। युवन प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या कडीपत्ता चित्रपटाची निर्मिती स्वप्नील युवराज मराठे यांनी केली आहे। कडीपत्ताची कथा विश्वा यांनी लिहिली असून दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे। निर्माते स्वप्नील युवराज मराठे आणि दिग्दर्शक विश्वा यांचा हा पहिलाच चित्रपट आहे। पदार्पणातच एक अनोखी प्रेमकथा रसिकांसमोर आणण्याचं आव्हान विश्वा यांनी स्वीकारलं। भूषणच्या जोडीला रिद्धी कुमार मुख्य भूमिकेत आहे। प्रेक्षकांना भूषण आणि रिद्धीच्या रूपात एक नवी फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे, त्यामुळे एका नव्या जोडीची केमिस्ट्री या चित्रपटाचा USP ठरणार आहे। रिद्धी कुमारने यापूर्वी काही वेब सिरीज आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे। प्रभासच्या आगामी द राजासाबमध्ये ती झळकणार आहे। याखेरीज प्रभासच्याच राधेश्याम या चित्रपटामध्ये तिने अभिनय केला आहे। रिद्धी कुमारचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे। भूषण पाटील आणि रिद्धी कुमार या नव्या कोऱ्या जोडीसोबत कडीपत्तामध्ये संजय मोने, शुभांगी गोखले, अक्षय टंगसाळे, गार्गी फुले, गौरी सुक्तनकर, सानिका काशीकर, निशा माने आदी कलाकार सहाय्यक भूमिकांमध्ये, तर आनंद इंगळे, आनंदा कारेकर आणि चेतना भट पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत। मंदार चोळकर, मुकुंद भालेराव, विनू सांगवान यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार पद्मनाभ गायकवाड आणि आशिष खांडल यांनी रोहित राऊत, पद्मनाभ गायकवाड, अनन्या वाडकर, साज भट्ट, प्रियांशी श्रीवास्तव यांचा आवाजात स्वरसात चढवला आहे। आणि तो चित्रपट तुम्हाला खरोखरच खूप आवडेल। चित्रपटाची वनलाईन अशी आहे की नाती जी कणवट वाटतात, ओके, जी कडीपत्त्यासारखी आहे, त्याचा उपयोग माहिती आहे, आपल्याला गुणधर्म माहित नाही, आता तो चावून खाल्ला असता, तशीच नाती झालेत, फक्त उपयोग माहिती आहे, त्यातला नात्यांमधला एकमेकांमधला उपयोग आपण गुणधर्म माहित नसतो, त्याच्यामुळे काय घडतं तो हा चित्रपट। ललितची भूमिका करतोय या सिनेमामध्ये। अर्थात एका मॅरिड कपलची गोष्ट आहे आणि त्यात हजबंडचा जो रोल आहे तो मी करतोय। छान आहे अगदी ललितची भूमिका। मला असं वाटतं एक सर्वसामान्य परिवारातला हा सदस्य आहे, छान मुलगा आहे, चांगला पती होण्याचा प्रयत्न करतोय, चांगला मित्र आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक सर्वसामान्य पुरुषाला रिलेट होईल असा ललित आहे। नमस्कार, मी रिद्धी कुमार। आधी तर आपण सगळे थोडं हसूया, कारण हे पिक्चर जसं हा म्हणाला की सगळे लोक रिलेट करू शकतात। ज्यांचे लग्न झाले ते डेफिनेटली रिलेट करतील, ज्यांचे जस्ट होणार आहे त्यांच्यासाठी एक मस्त वर्कशॉप आहे की बाबा काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे। हे आपल्याला आयुष्यात घडलेले सिच्युएशन्सतूनच आपल्याला कळतं की आपण कसं वागावं। आणि खूप वेळा माझी आई दरवेळेस म्हणते की एक्सपिरियन्सपेक्षाही ऑब्झर्वेशननी कळतं। तर हे पिक्चर बघा, ऑब्झर्व करा, तुम्हाला खूप काय कळेल की नात्यांना कसं इम्पॉर्टन्स द्यावं, कसं नात्यांची काळजी घ्यावे। ते पण एक कडीपत्ताचे प्लांट सारखे आहेत की त्यांना तेवढं पाणी, तेवढं ऊन, तेवढं तुम्ही प्रेम द्या आणि ते तेवढं उभरून येईल। मी मीरा हे कॅरेक्टरची भूमिका प्ले करते आणि ती पण एका मुलीसारखी मुलगी आहे, प्रेमात पडते, लग्न करते आणि लग्नानंतर मग खूप गोष्टी आपल्याला रिअलाइज होतात माणसाबद्दल, ॲज अ ह्युमन बीइंग बद्दल, फॅमिलीबद्दल, आणि काय काय प्रॉब्लेम्समुळं मग त्यांचं ह्या लेवलपर्यंत येतं की ते घटस्फोटपर्यंत जातं। मग ते कसं त्याला टॅकल करतात, लाईफचे जे हे रिअल लाईफ प्रॉब्लेम्स असतात त्याला कसं आपण डील करायचं आणि तरीही कसं खुशाल राहायचं, कसं त्याला चांगल्या पद्धतीने एक पॉझिटिव्ह ॲस्पेक्टनी डील करायचं, हे फिल्मचं एक वन लाइनर आहे आय वुड से। आणि प्लीज या 7 नोव्हेंबरला ही पिक्चर बघा आणि तुम्हाला खूप मज्जा येईल बघा।